त्यांनी मला भेटायला बोलला. आता ह्यांचा बिझनेस कसला, मॅन्युफॅक्चरिंगचा आहे, स्पेअर पार्ट्स, ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्स. म्हटलं सर भेटायचं आहे तुम्हाला. म्हटलं ये. पूर्ण अजून 2 जण आले, हे इन्व्हेस्टर आहेत, ते पण आले, ते सगळे बसले. म्हटलं सांगा काय. सर एक मोठा प्रोजेक्ट आम्ही सुरू करतो. म्हटलं बोला काय. सर काय हे स्विगी, झोमॅटो वगैरे हे सगळे आपल्याला हे वगैरे देतात, पण आम्ही बघितलं की सकाळच्या वेळेला आणि दुपारच्या वेळेला ना आपल्या सगळ्या कामगार लोकांना आहे ना चहा लागतो, चहाची डिलिव्हरी नाही. आम्ही पाऊचमध्ये चहा. मग त्यांनी कॅल्क्युलेशन दाखवलं, एवढे इकडे इंडस्ट्री आहे, इंडस्ट्रीमध्ये 500 लोक दर व्यक्तीला चहा, असं तसं वगैरे सांगितलं. आणि म्हणजे मला असं दिसतंय हे पूर्ण हवेत, सगळं हवेत. काय त्याचं प्रॉफिटेबिलिटी कॅल्क्युलेशन काय नाही, आणि असं करून टाकायचं. मग इकडे मोठी जागा घ्यायची, मग तिकडे असं, म्हणजे डायरेक्ट मोठंच. म्हटलं ही कुठून आली आयडिया तुमच्याकडे. नाही असं आम्ही पितो ना रोज चहा, आम्हाला लागतो चहा, त्याच्यामुळे असं आली आयडिया. मी म्हटलं हे बघा, इट इज ग्रेट आयडिया, पण मला पचत नाही आहे. तर तुम्ही एक काहीतरी पहिलं एक छोट्या स्केलवर काहीतरी तुम्ही प्रोजेक्ट करून बघा. आणि मग मी काही फंडे मारले त्यांना की असं असं असं. ते दोघं जे दुसरे जे होते ते पैसे लावणार होते. ते बोलले बरं झालं तुम्ही भेटलात, तुम्ही जे बोलताय हे पटतंय आम्हाला. वी हॅव टू वर्क ऑन फर्स्ट अ पायलट प्रोजेक्ट, अँड इफ इट वर्क्स देन वी कॅन स्केल इट अप.